मराठा आरक्षण लढ्याचे अग्रणी नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथे गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। मुंबईतील आंदोलनानंतर दिल्लीमध्ये होणाऱ्या पुढील आंदोलनाच्या तयारीत व्यस्त असताना त्यांना तीव्र खोकला आणि अंगदुखीचा त्रास सुरू झाला। तापमान 101 अंश असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि विविध रक्त तपासण्यांचे नमुने घेतले। डॉक्टर विनोद चावरे यांच्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत। मनोज दादा जरांगे पाटील काल दुपारी गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे ॲडमिट झाले। दादांना परवापासून फीवर आहे, रनिंग नोज आहे, थ्रोट पेन आहे आणि बॉडी पेन होतं। काल आपण ट्रीटमेंट सुरू केली, ब्लड टेस्टही पाठवले आहेत। तर एकंदरीत सगळ्याच्यावरून वाटतंय की व्हायरल अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहे त्यांना। कालच्यापेक्षा आज ते बेटर आहेत आणि आपण त्यांना 3 ते 5 दिवसाचा आराम आणि ट्रीटमेंट ॲडवाइस केलेली। कशामुळे झालं? नाही, त्यांचे दौरे रेग्युलरली चालू आहे। सध्याचं वातावरण जे आहे थंडीचं, व्हायरलचं, हे रेग्युलर आहे, तेच, बाकी दुसरं नाही। काही काळजी करण्यासारखं नाही, काळजी करण्यासारखं काही नाही, कालच्यापेक्षा स्टेबल आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।